नमस्कार मित्रांनो, मी विराज तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, रेशनिंग कार्ड धारकांसाठी अथवा शिधापत्रिका धारकांसाठी राज्य सरकारने दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी एक GR प्रकाशित केला। अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत प्रकाशित केलेल्या या GR मध्ये असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की रेशनिंग कार्ड धारकांनी 31 मेच्या आधी एक काम करणे बंधनकारक असणार आहे, अन्यथा रेशनिंग कार्ड पूर्णपणे बंद होईल आणि तुम्हाला मिळणारे सर्व लाभ बंद होतील। एवढेच नाही तर तुम्हाला रेशनिंग कार्डच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांमधून देखील बाद केले जाऊ शकते जर तुम्ही रेशनिंग कार्ड अपडेट केलं नाही किंवा तुमचं रेशनिंग कार्ड तुम्ही जर हे ग्राह्य ठरवलं नाही। यासाठी तुम्हाला काय करायचंय त्याबद्दलची सविस्तर माहिती, GR काय सांगतोय किंवा हा फॉर्म कुठे भरून द्यायचा, या फॉर्मवरची माहिती कशी भरायची, अशी सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू। तर मित्रांनो, हा महत्त्वाचा शासन निर्णय काय सांगतोय त्याबद्दलची माहिती आपण पाहूयात। यामध्ये बघा, सुरुवातीलाच हेडिंग काय आहे की अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत। शिधापत्रिका म्हणजेच आपले रेशनिंग कार्ड। आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे दिनांक 4 एप्रिल 2025 चा। हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे। यामध्ये अनेक जे आहेत त्यामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। विविध शासन निर्णय यांना संलग्न धरून नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा हा महत्त्वाचा शासन निर्णय, आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। यामध्ये काय आहे बघा, राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत संदर्भाधीन क्रमांक 4 येथील दिनांक 29/6/2013 च्या शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आल्या आहेत। दिनांक 1 फेब्रुवारी 2014 पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अशा 2 गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आले आहे। आता यामध्ये अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शक सूचना, आता यामध्ये काय तुम्हाला सांगितलं की 2013 आणि 2014 मध्ये देखील याबद्दल शासन निर्णय प्रकाशित झाले होते आणि त्यानुसार राज्यामध्ये बघा 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यामध्ये नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही। त्यामुळे जे अपात्र आहेत, जे दुबार आहेत, जे स्थलांतरित आहेत, जे मयत आहेत, अशांना वगळण्याची कार्यवाही राज्यात दिनांक 1-2-2021 ते 31/4/2021 या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबवण्याबाबत संदर्भाधीन 28/1/2021 च्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या। आता यामध्ये शासनाचे परिपत्रक काय सांगते ते बघा, केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत। लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणं ही निरंतर प्रक्रिया आहे आणि सद्यस्थितीमध्ये राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, लाभार्थी, केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी। म्हणजेच की लक्षात घ्या, 1 एप्रिल पासून आता यामध्ये अनेकांचे शिधापत्रिका बंद होतील, म्हणजे रेशनिंग कार्ड बंद होतील। त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती आणि फॉर्म भरून द्यायचा आहे। तो फॉर्म कुठे आहे त्याबद्दल देखील आपण खाली पाहणार आहोत। तर यामध्ये बघा, सध्याच्या शिधापत्रिका धारकांकडून काय काय माहिती घ्यायची आहे तर बघा, राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी। वरील प्रमाणे तपासणी करण्यात यावी। त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांचे मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेली शिधापत्रिका नमुना तपासणी नमुना फॉर्म ऑफलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले। सोपा फॉर्म आहे, तो फॉर्म फक्त तुम्हाला भरायचा आहे आणि तो फॉर्म जमा करायचा आहे। आता फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिकाधारांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा, म्हणजे की एक भाडे पावती असेल किंवा निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा असेल किंवा LPG जोडणी क्रमांक असेल किंवा बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन मोबाईलचे देयक असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, ओळखपत्र असेल, मतदार ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल, कुठलीही प्रत तुम्हाला यामध्ये जमा करायची आहे। आणि वास्तव्याचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा जुना नसावा, म्हणजेच की 1 वर्ष आधीचे हे कागदपत्र कुठलेही नसावे।
आता शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिका धारक अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 17/7/2013 आणि 17/12/2013 मध्ये नमूद निकषांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात शिधापत्रिका धारकास कळवावे. याचा अर्थ काय होतं की तुम्ही या संदर्भातील माहिती तुम्ही कुठेतरी जमा करायची आहे तो फॉर्म घेऊन तुम्हाला ते तुमच्या जवळील जे रेशनिंग दुकानदार आहेत त्यांच्याकडे फक्त नेऊन जमा करायचे आहे. आणि आवश्यक कागदपत्रे देण्यास मुदतवाढ देण्याचा विचार करावा. त्यानंतरही वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करू शकत नाही अशा शिधापत्रिकांची शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात. ही कार्यवाही 31 मेच्या आधी पूर्ण करायची आहे. त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही 31 मेच्या आधी तुम्हाला या गोष्टी करणे बंधनकारक आहे, अन्यथा तुमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. कारण यामध्ये बघा अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेअंतर्गत रद्द केलेल्या शिधापत्रिकांचा तपशील अशा पद्धतीने हा तपशील तुमचा जाणार आहे. आणि यामध्ये तुम्ही अपात्र ठरल्यास किंवा तुम्ही जर हे शिधापत्रिकाचा फॉर्म भरून न दिल्यास तुम्हाला तुमचे रेशनिंग कार्ड बंद केले जाणार आहे. आता हा फॉर्म आहे बघा, हा फॉर्म असणार आहे. या फॉर्मची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये बघा काय लिहिलंय, शिधापत्रिका तपासणी नमुना. शिधापत्रिका धारकाचे संपूर्ण नाव, आडनावाने सुरुवात करावी. या ठिकाणी तुम्हाला गाव टाकायचं आहे, तालुका टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे, नंतर तुमचं आडनाव, नाव तुमचं टाकायचंय, वय किती टाकायचंय, तुमचं नागरिकत्व कुठलं आहे, तुम्ही व्यवसाय कुठला करता, तुम्ही नोकरी करता का, तुमचा व्यवसायाचा पत्ता असल्यास टाकायचा, नसल्यास सोडून द्यायचं. शिधापत्रिकाची वर्गवारी काय आहे, शिधापत्रिकेचा अनुक्रमांक टाकायचा. अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थी असल्यास तुम्ही तुमचा या ठिकाणी नंबर टाकायचा आहे. नंतर अर्जदार व कुटुंबातील माहिती म्हणजेच की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी कोणी काय काय लाभ घेतं याबद्दलची माहिती या ठिकाणी. लाभ घेण्यापेक्षा तुमच्या कुटुंबामध्ये तुमचं नाव असेल, त्यानंतर तुमच्या मुलाचे नाव असेल, मुलीचे नाव असेल, पत्नीचे नाव असेल, आईचे नाव असेल, वडिलाचे नाव असेल, जे काय आहे ते नाव इथे लिहायची. तुमचं त्यांच्याशी नातं काय आहे ते लिहायचं. स्त्री किंवा पुरुष आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. तुमचं वय किती त्यांचं वय किती टाकायचं आहे. व्यवसाय काय टाकायचा आहे, नागरिकत्व हे असे तुम्ही या ठिकाणी जोडून द्यायचं आहे. त्यानंतर अजून तुम्हाला काय काय यामध्ये द्यायचंय बघा, यामध्ये खाली सर्व माहिती दिली आहे. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न किती आहे ते लिहायचं आहे. चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका धारकाचे नाव आहे का नाही, तर नाव आहे असं लिहायचं आहे. निवासासंदर्भाचा पुरावा, तुम्ही जो पुरावा दिलाय तो एक पुरावा या ठिकाणी टिक करून घेणार आहेत. आणि अर्जदाराची या ठिकाणी स्वाक्षरी किंवा सही या ठिकाणी असणार आहे. दिनांक टाकायचा आहे. आणि कार्यालयीन वापरासाठी म्हणजेच की कार्यालय जे वापर आहे तो अधिकारी या ठिकाणी तुमची चौकशी करणार आहे. आणि त्यानंतर सर्व गोष्टी योग्य असल्यानंतर तुमचा हा व्यवस्थित राहणार आहे. तुम्हाला याची पोचपावती देखील देण्यात येणार आहे. त्यामुळेच हे अत्यंत महत्त्वाचं काम तुम्हाला दिनांक 31 मेच्या आधी करणे बंधनकारक असणार आहे, अन्यथा तुमची शिधापत्रिका अथवा रेशनिंग कार्ड बंद केले जाणार आहे. त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.